नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 25 जुलै 2026 रोजी वार येत आहे शनिवार आणि या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होत आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशीला चातुर्मास सुरू होतो. तर या चातुर्मासाची समाप्ती होत आहे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील देव उठणे एकादशीला. यालाच प्रबोधनी एकादशी असं देखील म्हटलं जातं. तर ही प्रबोधनी एकादशी येत आहे 20 नोव्हेंबर 2026 रोजी. वार येत आहे शुक्रवार आणि या दिवशी चातुर्मास हा समाप्त होत आहे. आषाढ शुक्ल एकादशी पासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत 4 महिने शुभ कार्य करण्यास मनाई आहे. या महिन्यात विश्वाचे नियंत्रक असलेले भगवान श्री हरी विष्णू योगनिद्रेत असतात आणि त्यामुळे हा काळ तपश्चर्या, उपवास, ध्यान आणि संयमाचा मानला जातो. या काळामध्ये प्रवास, विवाह, गृहप्रवेश यासारखी शुभ कार्य केली जात नाहीत. जेव्हा भगवान श्री हरी विष्णू निद्रा अवस्थेत असतात त्यावेळेला भगवान शिव विश्वाचा कारभार सांभाळतात. या व्यतिरिक्त या काळामध्ये इतर अनेक देवी देवतांची पूजा देखील केली जाते. तर या आषाढी एकादशीपासून सुरू होणाऱ्या चातुर्मासामध्ये आपल्याला काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. आता मी तुम्हाला काही नियम सांगणार आहे. ते सर्व जरी तुम्हाला पालन करणं शक्य झालं नाही तरी त्यापैकी एक तरी नियम तुम्ही अवश्य पाळावा, जेणेकरून भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान भोलेनाथांची कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे. आता कोणते नियम आहेत याविषयीची अगदी थोडक्यात माहिती सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तर नियम नंबर 1, गणपती बाप्पांना नित्य नियमाने जास्वंदीचं एक फूल अर्पण करावं. जास्वंदीचं नसेल तर कोणतेही लाल रंगाचं फूल नित्य नियमानं अर्पण करायचं आहे. तसेच नंबर 2, चातुर्मासात 4 महिने दररोज तुळशी मातेसमोर हळदीनं स्वस्तिक काढावं. नियम नंबर 3, चातुर्मासाच्या काळामध्ये 4 महिने दररोज भगवान भोलेनाथांच्या पिंडीवर दूध आणि दह्याने अभिषेक करावा. नियम नंबर 4, चातुर्मासाच्या काळामध्ये 4 महिने दररोज शक्य असल्यास तुळशी मातेसमोर तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करावा. नियम नंबर 5, तामसिक पदार्थाचा पूर्णपणे त्याग करावा. नियम नंबर 6, चातुर्मासामध्ये प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी एखाद्या सुवासिनी स्त्रीची म्हणजे सौभाग्यवती स्त्रीची नित्य नियमाने ओटी भरावी. नियम नंबर 7, चातुर्मासामध्ये 4 महिने सुंदरकांड, गीता आणि रामायणाचे अवश्य पठण करावे. माणसाच्या जीवनासाठी हे खूपच फलदायी आणि पुण्यदायी मानलं जातं. नियम नंबर 8, चातुर्मासात दानधर्म करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. तसेच 4 महिन्यात दानधर्म करणे जीवन संरक्षण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणं उत्तम मानलं जातं. त्यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच या महिन्यात केलेली कोणतीही उपासना किंवा साधना लवकर फळप्राप्ती देते. नियम नंबर 9, चातुर्मासाच्या या 4 महिन्यात तुम्ही गायत्री मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप जरूर करावा. नियम नंबर 10, 4 महिने दररोज पुरुष सूक्त दिवसातून एकदा तरी वाचावे किंवा श्रवण तरी करावे. किंवा तुम्ही गुरुचरित्रातील 14वा अध्याय दररोज वाचू शकता. हा अध्याय खूपच प्रभावशाली आणि पुण्यदायी मानला जातो. नियम नंबर 11, चातुर्मासामध्ये भगवान श्री हरी विष्णू योग निद्रेत जातात. या दिवसात त्यांची पूजा आराधना करणं अत्यंत शुभ मानलं जातं. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दररोज नित्य नियमाने जप करावा. म्हणजेच भगवान श्री हरी विष्णू यांची कृपा आपल्याला प्राप्त होते. नियम नंबर 12, चातुर्मासामध्ये येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान श्री भोलेनाथांची पूजा अर्चा केली जाते. हा श्रावण महिना भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि जो भक्त खऱ्या मनाने भगवान भोलेनाथांची, भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा करतो तर त्याच्या जीवनातील सर्व संकट, अडचणी, विघ्न, दारिद्र्य कायमचं दूर होतं. नियम नंबर 13, चातुर्मासामध्ये तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा आणि जप किंवा श्रवण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. नंबर 14, चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. तसेच दररोज श्रीहरी विष्णू सहस्त्रनाम किंवा कनकधारा स्तोत्राचं पठण करावं. नियम नंबर 15, चातुर्मासामध्ये दररोज 4 महिन्यात भगवद्गीतेतील एक अध्याय तुम्ही वाचू शकता किंवा श्रवण केला तरी देखील चालेल. याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः 3 अध्याय किंवा 7 अध्याय आवर्जून वाचावे. नियम नंबर 16,
चातुर्मासातील 4 महिन्यात दररोज जवळच्या परिसरात असलेल्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन या मंदिराला दररोज प्रदक्षिणा घालाव्यात. हा देखील अगदी साधा आणि सोपा नियम तुम्ही या चातुर्मासामध्ये करू शकता. नियम नंबर 17. या चातुर्मासात दररोज तुम्ही भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जाऊन भगवान भोलेनाथाच्या पिंडीवरती 11, 21 किंवा 108 बेलपत्र अर्पण करावे. तसेच भगवान भोलेनाथांच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करावे. हा सुद्धा नियम तुम्ही आवर्जून करू शकता. तर हा नियम तुम्ही नित्यनेमाने केल्यास भगवान भोलेनाथांची विशेष कृपा प्राप्त होईल. नियम नंबर 18. चातुर्मासाच्या या काळामध्ये दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करावा. नियम नंबर 19. 4 महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य अर्पण करावा. तसेच गाईला सुद्धा घास द्यावा. नियम नंबर 20. चातुर्मासात दररोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्षाचं पठण करावं. नियम नंबर 21. या काळामध्ये उपवास, जप, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, भोजन करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. तसेच या महिन्यात धार्मिक कार्य केल्यानं विशेष फळप्राप्ती होते आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची विशेष कृपा देखील आपल्याला प्राप्त होते. नियम नंबर 22. या चातुर्मासाच्या काळामध्ये दररोज श्रीकृष्णांना आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळस अर्पण करावी. नियम नंबर 23. चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्री सुक्ताचे 11 वेळा नित्यनेमाने पठण करावे. नंबर 24. चातुर्मासातील या 4 महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करावा. बेलपत्राचे झाड हे भगवान भोलेनाथांचं स्वरूप आहे आणि म्हणूनच त्याची अवश्य पूजा करावी. अशा प्रकारे उपासना केल्यास भगवान भोलेनाथांची विशेष कृपा प्राप्त होते. नंबर 25. या चातुर्मासाच्या काळात एकच वेळ जेवण करणं अत्यंत उत्तम मानलं जातं. या 4 महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक आहार कराल तेवढे तुमच्या आरोग्यासाठी चांगले. तसेच श्रावणात भाजीपाला, भाद्रपदात दही, अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळीचा त्याग करावा. या काळात शक्यतो पाण्याचा वापर जास्तीत जास्त करावा. शक्य तितके मन भगवंतामध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. नियम नंबर 26. भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीवर, फोटोवर किंवा भगवान श्री हरी विष्णू यांचा फोटो जर असेल किंवा भगवान श्री विठ्ठलांचा फोटो जर असेल तर त्याच्यावर तुम्हाला दररोज पारिजातकाची फुलं अर्पण करायची आहेत. अशा पद्धतीनं तुमच्याकडून 4 महिन्यामध्ये 1 लाख पारिजातकाची फुलं अर्पण झाली पाहिजेत. नंबर 27. श्री हरी विष्णूंना लक्ष तुळशीची पानं अर्पण करणे म्हणजेच 1 लाख तुळशीची पानं तुम्ही या 4 महिन्याच्या काळामध्ये अर्पण कराल तर या पद्धतीने तुम्ही संकल्प करू शकता. नंबर 28. त्याचबरोबर हे 4ही महिने तुम्ही दुर्गा सप्तशतीचा दररोज पाठ करू शकता म्हणजेच आपल्या कुलदेवीची देखील सेवा करू शकता. नियम नंबर 29. याचबरोबर गुरुचरित्राचे पारायण देखील करू शकता. संक्षिप्त गुरुचरित्राचे देखील पारायण करू शकता. नियम नंबर 30. नवनाथ पारायण, शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण. शिवलीला अमृत यातील 11वा अध्याय आहे, याचं देखील तुम्ही दररोज पठण किंवा श्रवण करू शकता. नियम नंबर 31. गणपती बाप्पांना 1 लाख दुर्वा तुम्ही या 4 महिन्याच्या काळामध्ये अर्पण करावेत. या पद्धतीचा देखील तुम्ही संकल्प करू शकता. यामुळे गणपती बाप्पांची विशेष कृपा प्राप्त होईल. नियम नंबर 32. या चातुर्मासाच्या काळामध्ये तामसिक पदार्थ म्हणजेच मांसाहार, कांदा, लसूण हे पदार्थ खाणं टाळायचं आहे. त्याचबरोबर या चातुर्मासामध्ये वांगी किंवा वांग्यापासून बनवलेली कोणतीही भाजी खाणं पूर्णपणे टाळायचं आहे. नंबर 33. चातुर्मासाच्या ह्या काळामध्ये दानधर्म अवश्य करावा. त्याचबरोबर आपल्या पितरांच्या नावे दानधर्म तुम्ही करू शकता. तसेच एखाद्या गरीब व्यक्तीला देखील तुम्ही दानधर्म करू शकता. तसेच या चातुर्मासामध्ये मुंज केली जात नाही, लग्न यज्ञ केलं जात नाही, गृहप्रवेश देखील केला जात नाही. जर स्वतःचं घर घेतलं असेल आणि त्या घरामध्ये गृहप्रवेश करायचा विचार करत असाल तर आषाढी एकादशीपासून ते देव उठणे एकादशीपर्यंत नवीन घराची वास्तुशांती किंवा गृहप्रवेश तुम्ही करू शकत नाही. तर अशा प्रकारे आषाढी एकादशीपासून सुरू होणाऱ्या या चातुर्मासाच्या काळामध्ये म्हणजेच या 4 महिन्याच्या काळामध्ये मी तुम्हाला जे काही नियम सांगितलेले आहेत तर त्यापैकी तुम्हाला कोणताही एक नियम शक्य होईल तर तो तुम्हाला पाळायचा आहे. हा नियम पाळल्यामुळं भगवान भोलेनाथांची आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची विशेष कृपा तुम्हाला तुमच्या कुटुंबाला प्राप्त होणार आहे आणि तुमच्या कुटुंबावरील सर्व संकट, विघ्न, अडचणी, बाधा दूर होण्यास मदत होणार आहे. कोणताही एक नियम तुम्ही अगदी साधा सोपा गणपती बाप्पांना जरी 1 जास्वंदीचं फूल अर्पण केलं तरी देखील चालेल किंवा भगवान श्रीहरी विष्णू यांच्या
स्वरूपाला म्हणजेच बाळकृष्णाला जरी तुळशीचं एक पान जरी अर्पण दररोज केलं तरी देखील तुमची ही केलेली सेवा भगवान श्रीहरी विष्णू यांच्यापर्यंत पोहोचणार आहे। त्याचबरोबर शिवपिंडीवरती दररोज जलाभिषेक किंवा दुधाभिषेक करायचा आहे, जेणेकरून भगवान भोलेनाथांची देखील तुम्हाला विशेष कृपा प्राप्त होणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला या आषाढी एकादशीपासून या चातुर्मासामध्ये कोणते नियम पाळायचे आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे। तरी देखील तुमची जर काही समस्या अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।